जे ओल्ड रेजिमे आहे आणि न्यू रेजिमे आहेत याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे. बरोबर. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कसं होतं, आधी आपल्याकडे ओल्ड रिजाईम होतं ज्यातनं आपण बरेचसे सेक्शन्सचे बेनिफिट्स घ्यायचो. जसं आता तुझं LICचा प्रीमियम पेमेंट आहे किंवा तुझं प्रिन्सिपल तू घरावर देतो आहे, तू इंटरेस्ट देतो आहे, म्हणजे ATC झालं, 24B सेक्शन झालं, ATD झालं, एज्युकेशन लोन देतो, ATE झालं. तर असे बरेचसे आपण सेक्शन्स वापरायचो आणि आपला टॅक्स स्लॅब खाली यायचा. पण आता गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू प्रमोट न्यू रिजाईम. तर त्यांनी काय केलं, बराच अंतर घेतलं आहे ओल्ड रिजाईमच्या स्लॅबमध्ये आणि न्यू रिजाईम. म्हणजे आता 12.75% सॅलरीड लोकांना हा टॅक्सेशन येणार नाही आहे. असं जेव्हा कॅल्क्युलेशन्स आम्ही बघतोय क्लायंट्सबरोबर आमच्या, तेव्हा असं आढळून येतोय की खूपशा लोकांना न्यू रिजाईममध्ये ऑप्ट केलेलं जास्त चांगलं जात आहे, कारण का तिथे टॅक्सेशन लोअर जात आहे. तर त्यामुळे जर एकदा कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत नेटवर, आम्हालाही विचारलं कमेंट सेक्शनमध्ये आपल्या, तरी आपणही त्यांना कॅल्क्युलेटर्स प्रोव्हाइड करू आणि त्यातनं एकदा इव्हॅल्युएट करून बघा. तुमचा जर का कन्सल्टंट असेल CA तर त्यालाही तोही तुम्हाला गाईड करणारच आहे. तर अशा ह्याच्यातनं मोस्टली न्यू रिजाईममधनं जर का तुम्ही फाईल करताय टॅक्सेशन, तो जास्त बेनिफिशियल राहील असं मला, म्हणजे बऱ्यापैकी सॅलरीपर्यंत तोच बेनिफिशियल दिसतोय. सो क्लायंट शुड ऑफ फॉर न्यू रिजाईम.